रुपयाला कुठं जातो काय करतो मला सांगतो का? तुलाच सांगतो ना समजा. बारक्या अरे तू किती बी तोंड वाकड कर, कारण माझ्यासाठी तू खसपट बी नाही आहेस. पण ह्यो सुंदर कुठं गायब झाला? ह्यो नक्की कुठं गेलाय ना ते मला कळायला पाहिजे. मेनका तू कवा आलीस? आत्ताच. सुंदर कुठे आहे? सुंदर हे खुळ नक्कीच त्या माणसाला हुडकत बसला असणार. पण त्याला काय माहित, मी त्याचा पत्ता बरोबर कट केला. पत्ता कट केला म्हणजे? पत्ता कट केला म्हणजे म्या नाही संपवलं, मामाकडं सोपून दिलं. यो सुंदर लागलाय नसतं धागा उचकटायला. पण करू दे, काय तंगडतोड करायची ना ती करू दे, पण त्याच्या हाताला काही तो माणूस लागणार नाही. बरं ते समजा खरंय, पण तू आता पुढचा प्लॅन तयार ठेव. म्हणजे सुंदरच्या हाती काहीच गवसलं नाही तर तो पुन्हा बाटलीला कवटाळणार, झिंगत झुलत घरला येणार. तू आता आरतीचं ताट तयार ठेव. करेक्ट. सगळ्यात आधी समद्यांसमोर म्या त्याची आरती उतरवणार. यो खेळ अख्ख्या घरभर रंगणार आणि त्या सुंदरची किंमत खुर्चीवरून म्या जमिनीवर आणणार. आपलं ठरलेलंच आहे, वाहत्या वाऱ्याला धरायचं नाही आणि या मेनकाचा ना करायचं नाही. आई काळजी लागून राहिली हो मला. आई हे का गेलेत, कशासाठी गेलेत, कधी परत येणार आहेत, काही सुद्धा कळवलं नाही. आणि मला काही कल्पनाच दिलेली नाहीये. मला कळत नाही, संध्याकाळपासून नाहीयेत काल. नको इतकी काळजी करू. त्यानं बी काहीतरी ठरवलं असेलच ना. आणि हे बघ, माझी खात्री आहे, सुंदर वावग काही वागणार नाही. तो हे जे काही करतोय ना ते तुला या संकटातून बाहेर काढण्यासाठी. हो आई, कळतंय मला. पण आई या सगळ्या गाठी खूप हळुवारपणे सोडवाव्या लागणार आहेत, कारण या सगळ्यात निर्मला त्या अडकल्यात. त्यांचीच काळजी वाटते. या सगळ्यात त्या नको दुखावल्या जायला. नको काळजी करू, निघल काहीतरी मार्ग. आई यो बघा आला सुंदर. अरे बतास कुठे तू? रात्रभर वाट बघतोय तुझी. ते मी तुम्हाला सांगतो, पण तू आता इकडे माहिती इकडे. कुठं? अगं इकडे अरे, कुठं घेऊन चाललायस? सांगतो. बघ आपल्याकडे कोण आलंय ते. कोण आलंय? अगं बघ की. कोण आलंय रे? थांब. ऐ, ये की. शौर्या, ये बाळा, ये बाळा, ये. कसा आहेस तू? हा, ह्यो आता शौर्याला का म्हणून घेऊन आला असेल इथं? आई
अहो सुंदर अजून घरला आलेला नाही. रातभर घराच्या बाहेरच आहे. सकाळ सकाळी येईल असं वाटलं होतं, पण अजून बी त्याचा काय बी पत्ता नाही. अहो कुठं असेल, काय करत असेल, बरं असेल ना, त्याला काही झालं तर नसेल ना, या प्रश्नांनी माझं डोसकं सुन्न झालंय बघा. रातभर डोळ्याला डोळा नाही लागला हो माझ्या. अगं हो, केवढी काळजी करतेस. काहीतरी कामात अडकला असेल, येईल तो. नाही, पण मला जरा वेगळंच भ्या वाटायला लागले. काही भलता विचार करून सुंदर वाईट सवय तर नाही लावून घेणार ना? अगं नाही, मी गावाकडल्या लोकांना पाहिले आहो. टेन्शनमुळे असं दारूच्या आहारी जातात आणि रातभर घराच्या बाहेर राहतात. आपला सुंदर असं वागू नये म्हणजे झालं. तू असं काय बी विचार करू नगस. तो असा विचारानं वागूच शकत नाही. माझा पूर्ण विश्वास आहे सुंदरवर. हे बघ, काहीतरी काम आलं असेल, अचानक अडकला असेल त्यामध्ये, येईल तो. होय हो, पण आपला सुंदर ना लईच साधा बोळा आहे बघा. उगत त्यानं उद्या काय करून घेतलं तर आपल्याला दोष लागायला नको ना, म्हणून. तू ग जास्तीचा विचार करतेस बघ. अगं लहानाचं मोठा झालाय सुंदर माझ्या पुढ्यात. तो पोरगा लय गुणाचा आहे बर का. तो काय बी वागू शकत नाही. तू काळजी करू नकस. हा, तुम्ही लाख लहानाचा मोठा केला असेल हो त्याला, पण त्याच्या सगळ्या चाव्या आता या मेनकाच्या हातात आहेत. माझं तर म्हणणंच आहे, येऊ दे त्याला पिऊन, मग तुम्ही फक्त बघाच मी कसा तमाशा करते ते. मेनका, बैस असा इकडे. शौर्य, किती दिवसांनी तुला बघतीये. किती छान वाटतंय माहितीये. खूप काळजी लागून राहिली होती तुझी. कसा आहेस बाळा? हा, इकडे ये बरं. काय र, नवीन शाळा आवडली का तुला? हा, आणि मित्र वगैरे झाले की नाही तिकडे? का तिकडेच रमलास, आम्हाला विसरून गेलास? नाही ना? आठवण येते आमची. कसं गोड आहे ते पिल्लू. शौर्य, शौर्य, अरे तू इकडं अचानक कस काय? सुंदर, तू घेऊन आलास काय याला इकडं? होय. अरे पण याची शाळा बुट. मेनका, बारक्या, शौर्यला जरा मागच्या अंगणात घेऊन जा. हा, शौर्य, आपण आहे की नाही आत्ताच 2 नवीन गायी घेतल्यात बघ. आता आहे की नाही तूच सांग त्यांची नावं काय ठेवायची ते. हा, तुला बारक्या काका दाखवल, जा. सुंदर, काय